आपले स्वागत आहे BMC गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा आपला विषय आहे अनुज्ञापन खात्यातील अनुज्ञापन निरीक्षक या पदाकरता निघलेल्या महापालिकेच्या अंतर्गत भरतीबाबत। तर चला जाणून घेऊया ह्या परीक्षेबद्दल थोडीशी माहिती। महानगरपालिकेतील लिपिक व तत्सम संवर्गातील कर्मचाऱ्यांकरिता अनुज्ञापन खात्यामध्ये अनुज्ञापन निरीक्षक या पदाकरिता भरती होत असून त्याकरिताचे 15/3/2024 रोजी सूचना परिपत्रक निघालेले आहेत। तर सूचना परिपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे ह्या अनुज्ञापन निरीक्षक या पदाची वेतन श्रेणी 5,200 ते 20,200 प्लस 2800 श्रेणी वेतन म्हणजेच ग्रेड पे आहे। एकूण 118 जागा आहेत। त्यामध्ये अनुज्ञापन निरीक्षक संवर्गातील पदांचा तपशील पुढील प्रमाणे आहे। अजा 14, अज 14, विजा अ5, बज ब4, भज ग5, ड2, विमाप्र 3, इमाव 18, अदुघ 12, अदुघ म्हणजे आर्थिक दुर्बल घटक, त्याच्यानंतर 12, खुला 29 असे एकूण मिळून 118 पदे आहेत। तसेच दिव्यांगांकरिता 5 पदे आरक्षित आहेत। अजा व अज प्रवर्गातील उमेदवारांशिवाय इतर उमेदवारांना म्हणजेच ज्यांना मागास प्रवर्गातील जातीचा फायदा घ्यायचा आहे अशा कर्मचाऱ्यांसाठी नॉन क्रिमिलेअर हे बंधनकारक असणार आहे आणि नॉन क्रिमिलेअर हे नवीन काढलेलं पाहिजे। तसेच मागासवर्गीय उमेदवाराने नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत जात वैधता पडताळणी करून घेणे आवश्यक आहे। आता याकरिता शैक्षणिक अर्हता काय आहे आपण ते बघूया। उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत असणारा पाहिजे म्हणजेच पदवीधर पाहिजे। अनुभव यासाठी आहे की अनुज्ञापन निरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या खात्यांतर्गत परीक्षेसाठी उमेदवाराने महानगरपालिकेत लिपिक व तत्सम कनिष्ठ लेखा व लेखा सहाय्यक व तत्सम पदावर किमान 5 वर्ष सेवा कालावधी पूर्ण केलेला आवश्यक आहे। अनुज्ञापन खात्याकडून अनुज्ञापन निरीक्षक या पदासाठी घेण्यात येणाऱ्या खात्यांतर्गत परीक्षेत उमेदवाराला 100 पैकी 45 गुण मिळवणे आवश्यक राहील। उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा। उमेदवाराचे वय 38 पेक्षा जास्त नसावे। मागासवर्गीय उमेदवारांचे वय 43 वर्षापेक्षा जास्त नसावे। तसेच संगणकाचे ज्ञान म्हणजे कम्प्युटर ज्ञान आपल्याला आवश्यक आहे। MSCIT किंवा GE/CETचे प्रमाणपत्र धारक असावा। अनुभव जो आहे 5 वर्ष सेवा कालावधी पूर्ण झालेली पाहिजे म्हणजे 5 वर्षाचा अनुभव असा लिपिक या पदावरती किंवा तत्सम पदावरती। आता जी परीक्षा घेण्यात येणार आहे ती परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे आणि त्यामध्ये विषय खालीप्रमाणे आहेत। महानगरपालिका अधिनियमांतर्गत अनुज्ञापत्र देण्याची तरतूद, जाहिरात 328, 328 ए, फेरीवाला 313 ए बी, व्यापार व उद्यमे 394, अवकाने 313, याला पूर्ण गुण आहेत 70। त्याच्यानंतर नागरी दैनंदिनी 10 गुण, सामान्य ज्ञान 15 गुण आणि कायदाविषयक ज्ञान 5 गुण। तर ह्या पूर्ण 100 गुणांपैकी 45 गुण उत्तीर्ण होण्याकरिता आवश्यक आहे। आता ही जी परीक्षा घेण्यात येणार आहे ती परीक्षा म्हणजे आपली ग्रॅज्युएशनची जी परीक्षा होते त्या परीक्षेच्या समान असेल। या परीक्षेकरता कोणत्याही प्रकारची ओरल घेण्यात येणार नाही म्हणजे मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही। परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतील त्यापैकी 45 गुण प्राप्त करणे आवश्यक आहे। अर्ज जो आहे तो आपल्याला फक्त ऑनलाईन पद्धतीने करावायचा आहे। इतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही। ऑनलाईन पद्धतीने करावायचा अर्ज कसा करायचा याबाबत portal.mcgm.gov.in या पोर्टलवर उज्ज्वल संधीकरिता या टॅबमध्ये जाऊन हाऊ टू अप्लायमध्ये जाऊन त्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करून तशा प्रकारे आपल्याला अर्ज सादर करायचा आहे। अर्जाची लिंक म्हणजेच ऑनलाईन अर्जाची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये देण्यात येईल। तसेच परिपत्रकाची PDF सुद्धा आपल्याला कमेंटमध्ये आणि
डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल, तिथून आपण ती डाउनलोड करू शकता. आता ह्याकरिता फीस किती आहे, म्हणजे परीक्षा शुल्क किती आहेत. खुल्या प्रवर्गाकरता 1000 रुपये आणि मागास प्रवर्गाकरता 900 रुपये आहे. अर्ज करण्याची म्हणजेच ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख ही परिपत्रक प्रसारित झाल्याच्या दिनांकापासून 15 दिवस असेल. म्हणजेच परिपत्रक प्रसारित झालं 15/3/24 रोजी, तर 30/3/24 रोजीपर्यंत आपल्याला अर्ज करावायचा आहे. पूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढून ती आपल्याजवळ ठेवायची. त्यानंतर परीक्षेचे हॉल तिकीट आपल्याला वेबसाईटवरती मिळेल. परीक्षेचा कालावधी आपल्याला असेल 120 मिनिटाचा, म्हणजेच 2 तास. आपली निवड झाल्यानंतर आपल्याला चौकशीचे प्रमाणपत्र खात्यांतर्गत भरून द्यावायचे बंधनकारक आहे. आपल्याला सदर परीक्षेविषयी वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येईल, तसेच अपडेट देण्यात येतील. त्याकरिता आमच्या व्हॉट्सअप चॅनलच्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा. तसेच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याविषयी आम्हाला नक्की कळवा. तर तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.